अध्यक्ष महोदय, मी प्रथमतः आदरणीय बावनकुळे साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल की खरंच त्यांनी सातबाऱ्यावर नोंद करण्याचा जो महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्राच्या महसूल विभागाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक ऐतिहासिक निर्णय. परंतु अध्यक्ष महोदय, मला एक मंत्री महोदयांना नम्रपणे विनंती करायची आहे की दिनांक 22 मे 2025 रोजी हा राज्य शासनाचा GR आपण जारी केला, म्हणजे ह्या महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, पण जर आपण प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा मोजणी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तर अजून जवळजवळ 10 ते 20% सुद्धा या नोंदी झालेल्या नाहीत वर्षभरात. दुसरा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की अनेक पानंद रस्त्यांमध्ये स्थानिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही किरकोळ वादविवाद असतात, कुणाचं तरी अतिक्रमण आणि कुणीतरी तो पानंद रस्त्याचा विकास हा रोखलेला असतो. ह्या हिअरिंग ज्या असतात या प्रांत आणि तहसीलदारांकडे बऱ्याच दिवसांपासून रखडल्या जातात आणि त्याच्या सुनावण्या घेऊन त्याचा अंतिम निर्णय होत नाही. विषय माझा अंतिम निर्णयाचा आहे. तर या बाबतीत अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांकडून काही सूचना गेल्या तर त्याच्यानंतर त्या पानंद रस्त्याचा विकास होऊ शकतो. म्हणून हे दोन मुद्दे की जर वर्षभरात फक्त 10-20% झाले असतील तर नेमकं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातली माहिती घेतली पाहिजे की वर्षभरात सुद्धा किती टक्के झाले. धन्यवाद. याच्यामध्ये दोनच गोष्टी आहे की 22/5/2025 ला आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, पण खरा त्या ठिकाणी सुरुवात झाली ही 5/9/2025 ला. आपल्या विधानसभा सदस्य समिती, त्यांचे अधिकार, SOP सारं एकदम त्या ठिकाणी सुटसुटीत करून देण्याकरता. त्यामुळं तुमचं म्हणणं हे खरं आहे की मी त्यांना खाजगी भूकरमापक दिले आहे, ते करू. तुमचा दुसरा प्रश्न आहे की कॉशी ज्युडिशियल केसमध्ये एक तर रस्ते अदालती घेऊन पटापट त्या ठिकाणी रस्त्याचे निर्णय केले पाहिजे, हे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आहे. तुमच्याही कमिटीला त्या ठिकाणी सांगितलं आहे की पण कॉशी ज्युडिशियल पॉवर तहसीलदार आणि प्रांताची आहे. तरी 3 महिन्याच्या आतमध्ये रस्त्याची केस संपली पाहिजे असं तहसीलदार आणि प्रांतांना आम्ही त्या ठिकाणी कॉशी ज्युडिशियलमध्ये जबरदस्ती करू शकत नाही, कारण कॉशी ज्युडिशियली आहे. तरी मात्र रस्त्याच्या केसेस 3 महिन्यात संपल्या पाहिजे असे निर्देश शासनाकडून देण्यात येतील.